वर्तुळ सराव संच 3.2 साठी जे आपण जे नियम लागतील ते आपण आज शिकून घेऊ. चला पहिला नियम काय? वर्तुळ आता हे दोन सराव संच 3.2 आहे ते कशावर डिपेंड आहे? तर स्पर्श वर्तुळावर डिपेंड आहे. कशावर? स्पर्श वर्तुळ म्हणजे काय बघा लक्षात. दोन प्रकारची स्पर्श वर्तुळे असतात. काय असतात? दोन प्रकारची स्पर्श वर्तुळे असतात. आता हे केंद्र ए आणि केंद्र बी असणारी वर्तुळे परस्परांना बिंदू सी मध्ये छेदतात. जी कोणत्या बिंदू छेदतात? सी मध्ये छेदतात नाही, स्पर्श करतात. छेदले का? छेदणारे वर्तुळ म्हणजे दोन बिंदू. काय त्या शिकलं? आता इथे काय? हे केंद्र पी आणि केंद्र क्यू असलेली वर्तुळे परस्परांना कुठे स्पर्श केले? एस. बरोबर. आता हे वर्तुळ आहेत जे केंद्र ए आणि केंद्र बी असलेले वर्तुळे परस्परांना कुठून स्पर्श झाली? बाहेरून. कुठून झाली? आणि कुठून झाली? आतून. याला काय म्हणायचं मग? बाह्य स्पर्शी. काय म्हणायचं? बाह्य स्पर्शी वर्तुळे. आणि ही आहे तर अंतरस्पर्शी वर्तुळे. अंतरस्पर्शी वर्तुळे. आता याच्यावर पूर्ण सरळ संच 3.2 डिपेंड आहे. आता आपण काय करायचं? केंद्र जोडायचं. केंद्र जोडायचं. दोन वर्तुळाचे काय जोडले आपण? केंद्र. आणि इथे भी दोन वर्तुळाचे काय जोडायचे? केंद्र. दोन वर्तुळाचे काय जोडायचं? केंद्र. आता दोन वर्तुळाचे केंद्र नियम काय बघा. दोन वर्तुळाचे केंद्र जोडणारी रेषा, दोन वर्तुळाचे केंद्र जोडणारी रेषा कोणती आहे? इथं AB आणि इथं कोणती आहे? PS. बरोबर. PQ आहे. काय? PQ आहे. केंद्र जोडायला. केंद्र म्हणजे कोणते आहे? P आणि Q. करेक्ट. मग दोन वर्तुळाचे केंद्र जोडणारी रेषा त्या कोण्या बिंदूतून चढली? स्पर्श बिंदूतून चढली. कळलं? मग इथे मी काय झालं? दोन वर्तुळाचे केंद्र जोडाले. मग हे पुढे वाढल्यानंतर कोण्या बिंदूत जाते? स्पर्श बिंदू. नियम कळला का सगळ्याला? की दोन वर्तुळाचे केंद्र जोडणारी रेषा दोन असल्या त्याच्यापेक्षा दोन स्पर्श वर्तुळाचे केंद्र जोडणारी रेषा वर्तुळाच्या स्पर्श बिंदूतून जाते. नियम कळला? ओके नाही? पहिला नियम काय मग? दोन स्पर्श वर्तुळाच्या केंद्र जोडणारी रेषा. दोन वर्तुळाची केंद्र जोडणारी रेषा त्या वर्तुळाच्या स्पर्श बिंदूतून जाते. त्या वर्तुळाच्या स्पर्श बिंदूतून जाते. एवढा नियम कळला? बघा आता हे कोणती स्पर्श आहे? बाह्य स्पर्शी वर्तुळ. आता याचा केंद्र कोणता आहे? ए आणि केंद्र कोणता आहे? बी. याची त्रिज्या कोणती आहे? केंद्र ए असलेल्या वर्तुळाची त्रिज्या कोणती आहे? AC. आणि केंद्र बी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे? BC. कळलं? ओके नाही? मग मला सांगा केंद्र जोडणारी रेषा कोणती आहे? AB. केंद्र दोन वर्तुळाचे केंद्रामधील अंतर आहे. AB म्हणजे काय? दोन वर्तुळाच्या केंद्रामधील अंतर आहे. मग दोन वर्तुळाच्या केंद्रामधील अंतर तुम्ही असं लिहू शकता की नाही? AB बरोबर AC प्लस BC. तुम्ही सांगा AC आणि BC म्हणून काय बनला? AB. ओके नाही? मग नियम काय मग? दोन वर्तुळाच्या केंद्रामधील अंतर कोणत्या स्पर्शी? बाह्य स्पर्शी. दोन बाह्य स्पर्शी वर्तुळाच्या केंद्रामधील अंतर आहे त्या वर्तुळाच्या त्रिज्येच्या काय असते? बेस एवढा. त्रिज्या आहे की नाही? AC त्रिज्या आणि BC त्रिज्या.
ओके नाही? मग आता नियम काय आहे मग? दोन बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रामधील अंतर हे त्या वर्तुळाच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असते. समजलं का नियम? ओके नाही? कळलं का? म्हणजे काय मग? दोन बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रामध्ये अंतर काढा म्हणलं. जर आपल्याला त्रिज्या माहित असेल तर ते त्रिज्याची बेरीज म्हणजे काय असते? दोन वर्तुळाच्या केंद्रामधील अंतर असतं. नियम लिहून घ्या. पुढचं काय? हे दोन वर्तुळे कोणते आहेत? अंतरस्पर्शी. आता तुम्ही सांगा, मी जर तुम्हाला म्हणलो PQ मधला अंतर विचार, कळलं? मोठ्या वर्तुळाची त्रिज्या कोणती आहे? PSC काय? मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे. आणि QAC काय? लहान वर्तुळाची त्रिज्या आहे. आणि केंद्रामधलं अंतर कोणतं आहे? PQ. मग तुम्ही सांगा, PS मधून QS वजा केल्याने काय होती? PQ. करेक्ट आहे? PS मधून PS वजा, बघा, PS मधून PQ जर वजा केले आपण काय होते? PQ हे काय? मला सांगा, मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्या कोणती आहे? PS. मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्येमधून या लहान वर्तुळाच्या त्रिज्या वजा केल्या ना, काय आलं? केंद्रामधील अंतर आलं की नाही? ओके ना? नियम कळला असेल. मग काय नियम राहील? हे कोणते स्पर्शी आहे? अंतरस्पर्शी. मग अंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रामधील अंतर त्यांच्या त्रिज्येच्या वजा बाकी एवढे असते. बाह्यस्पर्शीच्या अंतर काय होतं? बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रामध्ये अंतर काय होतं? त्रिज्येच्या बेरजे एवढे. मग अंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रामध्ये अंतर काय असते? त्रिज्येच्या वजा बाकी. मग काय राहील? अंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रामधील अंतर हे त्या वर्तुळाच्या त्रिज्येच्या वजाबाकी एवढे असते. त्रिज्येच्या वजाबाकी एवढे असते. समजलं का सगळ्याला? नियम कळला? काय राहणार सांगा? PQ बरोबर PS मायनस QS. कळलं? PQ काय? केंद्रामध्ये अंतर आहे. पूर्ण त्रिज्या कोणती आहे? PS बरोबर काय आहे मग? PS मायनस QS. PQ बरोबर PS मायनस QS म्हणजे केंद्रामधील अंतर त्रिज्येची वजा. आता आपण 3 नियम शिकले की नाही? तिन्ही नियमाच्या आधारावर आपल्याला काय शोधायचं आहे? सराव संच 3.2. सराव संच 3.2 मधला पहिला प्रश्न बघा काय आहे? दोन अंतरस्पर्शी वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे काय आहेत? दोन अंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्यामधील अंतर त्रिज्यात ना अंतर कुठे आहे? दोन अंतरस्पर्शी वर्तुळाच्या त्रिज्या किती आहे? 3.5 सेमी व 4.8 सेमी.
तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे? किती आहे? ओके. प्रश्न पहिला काय? सरळ संच 3.2 मधला पहिला प्रश्न काय आहे? मग दोन आंतरस्पर्शी वर्तुळाच्या त्रिज्या 3.5 सेमी व 4.8 सेमी आहे, तर त्यांच्या केंद्रामधील अंतर किती? आपण काय करायचं? दोन आंतरस्पर्शी वर्तुळ काढूया. याची त्रिज्या घ्या A, याची त्रिज्या घ्या B, म्हणजे B नाही, याचं केंद्र A घ्या आणि याचं केंद्र B घ्या. बरोबर, नाव द्या C. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या कोणती आहे? AC आणि लहान वर्तुळाची त्रिज्या कोणती आहे? BC. केंद्रामधील अंतर कोणतं आहे? AB. बरोबर. मग काय दिले याचे उत्तर मध्ये काय येणार? केंद्र A व केंद्र B असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू C मध्ये आतून स्पर्श करतात. काय करतात? आतून स्पर्श करतात. पुढे मग काय? आतून स्पर्श करतात कोणते स्पर्श येतात? म्हणून त्रिकोण म्हणून केंद्र A व केंद्र B असलेली वर्तुळे ही काय आहे? आंतरस्पर्शी वर्तुळे. ही आंतरस्पर्शी वर्तुळे आहेत. आंतरस्पर्शी वर्तुळे आहेत. बरोबर. मग नियम काय? आंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रामध्ये अंतर काय असते? मग आंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रामधील अंतर हे त्यांच्या त्रिज्येच्या वजाबाकी एवढे. त्रिज्येच्या वजाबाकी एवढे असते. बरोबर. मग आता सांगा केंद्रामधील अंतर काय आहे? AB. केंद्राचे अंतर AB बरोबर त्रिज्या कोणती आहे मोठ्या वर्तुळाची? AC मायनस लहान वर्तुळाची त्रिज्या कोणती आहे? BC. मग AB ला AB. मग AC किती आहे? 4.8. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 4.8 आहे मायनस लहान वर्तुळाची किती आहे? 3.5. मग AB बरोबर वजाबाकी किती? 1.5 सेमी. किती? मग 1.3 सेमी. कळलं का? मग दोन वर्तुळाच्या केंद्रामध्ये अंतर किती आहे? मग 1.3. समजलं सगळ्याला? दुसरा प्रश्न काय आहे? सरळ संच 3.2 बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळाच्या त्रिज्या अंतर किती आहे? 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रामधील अंतर किती सेमी असेल? आता बघा लक्ष द्या. केंद्र उत्तरामध्ये काय लिहिणार आपण? केंद्र P व केंद्र Q. केंद्र P व केंद्र Q असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू
बिंदू आर मध्ये बाहेरून काय करतात? स्पर्श करतात. बाहेरून स्पर्श करतात. बरोबर. म्हणून ही काय तर ही बाह्य स्पर्शी वर्तुळ. ही काय? ही बाह्य स्पर्शी वर्तुळे आहेत. वर्तुळे आहेत. बरोबर. म्हणून त्यांच्या केंद्रामध्ये अंतर काय असते मग? बाह्य स्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असते. म्हणून आता केंद्रामध्ये अंतर कोणतं येतं? PQ. केंद्रामध्ये अंतर कोणतं आहे? PQ बरोबर त्रिज्या कोणती यायची? PR प्लस QR. बरोबर. PQ ला PR किती आहे? मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 5.5 आणि त्रिज्या 4.2. कळलं? PR किती आहे? 5.5 प्लस QR किती आहे? 4.2. PQ किती आहे मग? 9.7 सेमी. कळलं? म्हणून त्याच्या केंद्रामध्ये अंतर किती आहे मग? 9.7 सेमी. घेऊन घ्या.